नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्धार केला असून शहरातील विविध भागामध्ये क्लस्टर योजना परिणामकारक पद्धतीने राबवली जात आहे. क्लस्टर बरोबरच शहरातील तळ्यांचं सुशोभीकरण व पुनरुज्जीवन केलं जात आहे. ठाणे शहराच्या विकासासाठी क्लस्टर आणि तळ्याच्या सुशोभीकरण प्रकल्पात क्रेडाई MCHने सहभागी व्हावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. क्रेडाई MCHतर्फे बाळकुम येथील दोस्ती वेस्ट काउंटी येथे 23वे भव्य प्रदर्शन सुरू झालं आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीच्या कामांमुळे उपस्थित राहता आले नव्हते. मात्र त्यांनी सायंकाळी प्रदर्शनाला भेट देऊन विकासकांबरोबर मनमोकळा संवाद साधलाय. सातत्याने 23व्या वर्षी प्रदर्शन यशस्वी केल्याबद्दल MCHच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलंय. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, नगरसेवक संजय भोईर, क्रेडाई MCH ठाणेचे अध्यक्ष सचिन मिनारी, राजू वोरा, सचिव फैयाज विरानी, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय वोरा, क्रेडाई MCH ठाणे निमित्त मेहता, महेश बोरकर, अमित दातर इत्यादी व्यासपीठावरती उपस्थित होते. आणि आपण जे दरवर्षी या ठिकाणी प्रॉपर्टी एक्सपो आयोजित करता, यामुळे एक सगळे अनेक कुटुंबांशी आपण कनेक्ट होता, जोडले जाता. त्यामुळे ह्या प्रॉपर्टी एक्सपोचं खूप महत्व आहे. आणि घर देणं याच्यासारखा आशीर्वाद कुठेच नाहीये. आम्ही जेव्हा घराच्या चाव्या वाटतो मुंबईमध्ये, SRA मध्ये, म्हाडामध्ये, त्यांच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन असतं, उनके चेहरे पे जो भाव हम देखते हैं, उनका एक आनंद दिखता है उसपे, क्योंकि उनको घर मिलता है. अभी हाउसिंग मिनिस्टर होने की वजह से कई बार घरों की चाबी देने का मौका मुझे मिलता है. और सही में घर एक सपना है हर एक का. मी नेहमी आपल्या बरोबर आहे, विकासाबरोबर आहे. आमचा अजेंडा फक्त डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट आहे. बाकी दूसरा काही अजेंडा नहीं. मुझे क्या मिला, इससे हमने जनता को क्या दिया है, ये हमारा एजेंडा है. MCH क्रेडाई को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. जय हिंद, जय भारत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आज के जमाने में क्या नहीं है ठाणे में, देखा नहीं होगा शहर ऐसा जमाने में. शब्द कम पड़ जाएंगे खूबियां गिनाने में. चलो ठाणे ठाणे चलो, ठाणे ठाणे चलो, ठाणे चलो, ठाणे ठाणे. आज के जमाने में क्या नहीं है ठाणे में. नजरें घुमाओ, खुशियां लुटाओ, दिल का आशिया बताओ बताओ. चलो ठाणे, चलो ठाणे.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून तो हाणून पाडणाऱ्या महिला विरोधी काँग्रेससह यूपीए इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचा निषेध करण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. केंद्र सरकारने महिला आरक्षण म्हणजेच नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं, पण हे विधेयक 2/3 बहुमत नसल्यामुळे पडलंय. मोदी सरकारचे असं पहिलं विधेयक आहे जे मंजूर करून घेऊ शकलेले नाही. काँग्रेसने डावपेच करून ते विधेयक नामंजूर करण्याचा घाट घातला आणि तो घाट यशस्वी देखील झालाय. त्यामुळे सर्व महिलांचा अवमान जो आहे तो काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेला आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्याकरिता ठाण्यातील शिवसेनेच्या वतीने काँग्रेसचा निषेध करत आज निषेध आंदोलन करण्यात आलंय. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदाश्रम बाहेर आज हे विधेयक नामंजूर झाल्याबद्दल काँग्रेस सरकारचा शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. यावेळी ठाणे शहर महिला आघाडी माजी महापौर नगरसेविका मीनाक्षी शिंदे, नगरसेविका नम्रता भोसले जाधव, ज्येष्ठ नगरसेविका प्रमिला केणी, अपर्णा साळवी, ॲडव्होकेट अनिता गौरी, माजी नगरसेविका पूजा वाघ यांसह अनेक शिवसैनिक, महिला पदाधिकारी येथे उपस्थित होत्या. नारी शक्ती वंदन महिला आरक्षणाच्या आहे नामंजूर सर्व घटक पक्षांच्या विरोधामध्ये हे निषेध आंदोलन आहे. की सगळ्या महिला निषेध म्हणून आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत. काल संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर करण्यात आलं. खऱ्या अर्थाने महिलांचा कुठेतरी सन्मान होत असताना ह्या कोणत्या मनोवृत्तीच्या विरोधकांना हे बघवत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी हे विधेयक नामंजूर केलेलं आहे. खरं तर त्यांचं हे फेल्युअर आहे, कारण महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या राजकारणामध्ये महिलांचं एक वेगळं स्थान आहे आणि त्या स्थानाचा सन्मान करण्यासाठी मोदी साहेबांनी हे आरक्षण विधेयक आणलं होतं आणि त्याला कुठेतरी विरोधाला विरोध करायचं म्हणून अशा प्रकारे त्यांनी हा विरोध दाखवला आणि हे विधेयक नामंजूर केलं. खऱ्या अर्थाने तळागाळातली जी महिला आहे ती आज विधानसभेमध्ये असेल किंवा संसदेत असेल तिथं जाण्याचा मार्ग मोकळा होणार होता, पण कुठेतरी काँग्रेसनी अशा प्रकारची मनोवृत्ती दाखवून हे विधेयक नामंजूर केलेलं आहे. तर खरं तर सगळ्या विरोधकांचं आम्ही निषेध करतोय. मला असं वाटतं की बहुमताचा आकडा जरी असेल तरी अशा प्रकारचे विधेयक मंजूर होत असताना 2/3 मेजॉरिटी लागते आणि ती मेजॉरिटी आपल्याकडे नव्हती, कारण 272ला जरी पंतप्रधान बसत असतील तरी 352 हा आकडा आपल्याला 2/3चा पाहिजे होता आणि 54 मतांनी कुठेतरी आपण हे विधेयक आपल्या नामंजूर झालेलं आहे. तर मला असं वाटतं विरोधकांनी त्यावेळी जर आपल्याला मदत केली असती तर आज महिलांसाठी हा मार्ग मोकळा झाला असता. 2023 मध्ये विधेयक आलं होतं, पण अशा प्रकारचं हे विधेयक आज जे संसदेत आणलं होतं त्याच्यानुसार हे जे सगळे मला जसं सांगितलं की मी संसदेत असेल विधानसभेमध्ये असेल महिलांना आरक्षण मिळालं असतं की आतापर्यंत 2-4 मोजक्याच जागेवर महिलांना आरक्षण सीट दिल्या जात होत्या, पण 33% आरक्षणामुळे आपल्याला महिलांना खूप फायदा झाला असता आणि तळागाळातली महिला जी आज चूल मूल घर सांभाळते ती कुठेतरी विधानसभेमध्ये किंवा संसदेत बसण्याचा तिचा मार्ग मोकळा झाला असता, पण आज ते विरोधकांमुळे थांबलेलं आहे. टेनिस क्रिकेटमधून करिअर सुरू करणारे अनेक खेळाडू आज मुंबई संघासाठी आणि IPLमध्ये खेळत आहेत. ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून आयोजित TWPL क्रिकेट स्पर्धा हे एक मोठं व्यासपीठ असून येणाऱ्या काळात ही स्पर्धा चांगले खेळाडू घडतील असा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी ठाण्यामध्ये व्यक्त केला आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाला संलग्न असलेल्या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या वतीने ठाण्यातील पोलीस मैदान येथे TWPL क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा अजिंक्य नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड, टेनिस क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र झोन 1 अध्यक्ष अभिजित दरेकर, MC सदस्य नगरसेवक विकास रेपाळे, आयोजक ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष निखिल बुरझेडे, उपाध्यक्ष अभिजित पवार उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते TWPL
PL चषकाचं अनावरण करण्यात आलंय. महाराष्ट्रातील सर्व कॅप्टन हे ठाणे शहरातील असल्यामुळे क्रिकेटला चांगलं भविष्य असल्याचं अजिंक्य नाईक यांनी मिश्किल वक्तव्य करत ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू हे पुढे येत असून येणाऱ्या काळात मुंबई आणि भारतासाठी ठाणे जिल्ह्यातून खेळाडू मिळतील असा आशावाद अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला आहे. नवनवीन ॲक्टिव्हिटीज आज क्रिकेटमधून ठाणे जिल्ह्यात सुरू आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असून विकास रिपाळे हे देखील क्रिकेटच्या भविष्यासाठी सक्रिय झाले असल्याचं, क्रिकेटला ठाणे जिल्ह्यात चांगली वाढ मिळेल असा विश्वास अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे लेदर बॉल क्रिकेटवरती जास्त लक्ष असते, पण टेनिस क्रिकेट हा गल्लीबोळातील खेळ आहे. सर्वसामान्यांची मुलं टेनिस क्रिकेटमध्ये जास्त असून तो लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे या खेळावरती जास्त लक्ष देण्याची गरज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. आमदार निरंजन डावकरे, नगरसेवक संजय वाघुले, नारायण पवार, अमित सरैया, दिलीप बारटक्के, अनेक लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन स्पर्धेचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्रातले सर्व कॅप्टन हे ठाण्या सिटीमध्ये आहेत. एक कॅप्टन माझ्या बाजूला आव्हाड साहेब इकडे आहेत. तर त्याच्यामुळे जिकडे सगळे कॅप्टन जर या शहरामध्ये आहेत तर नक्कीच क्रिकेटला इकडे येणाऱ्या काळात चांगली वाढ पण मिळेल आणि खूपशे प्लेयर्स आज ठाण्या जिल्ह्यातनं येत आहेत आणि त्याच्यात आता विकास रेपाळे पण एक ऍक्टिव्ह झाले आहेत. आव्हाड साहेब तर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, पण आता सर्व तरुण पिढी नवीन ऍक्टिव्ह आली आहे. त्याच्यामुळे इकडनं मॅक्झिमम प्लेअर येणाऱ्या काळात मुंबईसाठी आणि येणाऱ्या काळात भारताला सुद्धा पण इकडनंच मिळते. चांगला खेळ करा. आमचे सर्व इकडे क्रिकेटचे हितचिंतक आहेत, ते चांगले परफॉर्मन्स जे करतील त्यांना मुंबई क्रिकेटसाठी ते सजेस्ट करतील. आणि आज टेनिसमधनं खूपशे प्लेअर मुंबईला खेळत आहेत. IPL ला सुद्धा काही प्लेअर मी बघितले जे टेनिस क्रिकेटमधनं त्यांचं करिअर सुरुवात झाली. तर हा चांगला प्लॅटफॉर्म इकडचे सर्व जे ठाणा वॉर्ड क्रिकेट कमिटी आहे त्यांनी ऑर्गनाईज केलं आहे आणि हा प्लॅटफॉर्म येणाऱ्या काळात चांगले प्लेअर घडवतील एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. एक अतिशय चांगला उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी सुरू होतोय. त्याला आमच्या सगळ्यांच्याच मुंबई क्रिकेट असोसिएशन, खरं तर आमचं लेदर बॉल म्हणजे सीझन बॉलवरती आमचं लक्ष असतं, पण टेनिस हे गल्लीबोळातला खेळ आहे. सर्वसामान्यांची पोरं टेनिसमध्ये जास्त आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यावरही लक्ष देण्याची गरज आहे. आता मध्यंतरी प्रेसिडेंट कप झाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली. एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण भारतातनं प्लेअर बोलवले होते, त्याचंही खूप कौतुक झालं. आणि टेनिस क्रिकेट हा लोकांना आवडतो, त्याच्यामुळे आम्ही दोघांनी म्हणजे खास करून अध्यक्षांनी अजिंक्य नाईक साहेबांनी ठरवलं की आपण उद्घाटनाला जाऊया, कारण का अनेक प्लेअर हे टेनिसमधनं लेदरकडे वळत आहेत. आणि शेवटी लेदर हे फ्युचर आहे, टेनिस हे फ्युचर नाही आहे. लेदर हे फ्युचर आहे आणि टेनिसमधनं लेदरकडे येण्यासाठी आपल्याला काय करतं. टेनिस बॉलची सर्वात मोठी स्पर्धा ठाण्यामधली आज या इकडे साकेत ग्राउंड वरती आयोजित झालेली आहे. मी निखिल बुडदळे आणि पवारजी यांचं मनापासून अभिनंदन करीन की एक चांगल्या पद्धतीची क्रिकेट मॅच या इकडे त्यांनी या इकडच्या खेळाडूंसाठी, ठाणे जिल्ह्यामधल्या आणि इतर खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलंय. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चांगला टॅलेंट या गेम मधनं पुढे येण्याच्या दृष्टिकोनाने हे मॅचेस निश्चितपणे फायदा होईल असा विश्वास मला वाटतो. आणि हे भव्य दिव्य सामने आयोजित केल्याबद्दल ऑर्गनायझर्सचं मनापासून अभिनंदन. क्रिकेट मुळातच आपण बघितलं तर देशाची श्रद्धा असलेला, आत्मीयता असलेला, प्रेम असलेला एक खेळ आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक भारतीय हा क्रिकेट म्हटला की त्याच्या आत एक वेगळी भावना ही निश्चितपणे निर्माण होते. आणि त्याच्यामुळे क्रिकेट ही टेस्ट सिरीज वरनं वन डे वरनं 2020 ही या पद्धतीमध्ये इव्हॉल्व्ह होत असताना टेनिस या क्षेत्रामध्येही टेनिस बॉलची ज्या क्रिकेट मॅचेस आहेत त्याच्यामध्येही फार मोठ्या प्रमाणात डिमांड तयार झाली. TWPL ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सीझन 2 आज ह्या प्रीमियर लीगचा आज उद्घाटन सोहळा साजरा इथे संपन्न झाला. या सोहळ्यासाठी MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक सर, उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड सर आणि सदस्य विकास रेपाळे सर आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनचे महाराष्ट्र झोन 1चे अध्यक्ष माननीय श्री अजिंक्य दरेकर साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथे संपन्न झाला. आज तुम्ही बघताय की अतिशय उत्कृष्ट नियोजन करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनच्या अंतर्गत आम्ही एफिलिएटेड म्हणजे आम्हाला त्यांनी सपोर्ट केला आमच्या ह्या पूर्ण
ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीला, आणि त्यांच्या अंतर्गत आम्ही या क्रिकेट टुर्नामेंट इथे ठाण्यामध्ये साकेत ग्राउंड इथे सुरू करतोय आणि आजपासून त्याचा पहिला दिवस आहे. 16 फ्रँचायझीज या ठाणे प्रीमियर लीगमध्ये आहेत. ठाणे वॉर्ड क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये 16 फ्रँचायझीज आहेत. ठाण्यामधील बरेच प्रतिष्ठित व्यक्तींनी या फ्रँचायझीज घेतलेल्या आहेत. काही कॉर्पोरेटर्स आहेत, काही बिझनेसमन्स आहेत. या चांगल्या प्रकारे खेळाडूंचं प्रदर्शन मगाचपासून या मैदानावर तुम्ही बघताय. त्यामध्ये इंडियामधील 16 आयकॉन्स असतील, आयकॉन प्लेयर्स असतील, ठाण्यामधले 16 आयकॉन प्लेयर्स असतील, असे एक चांगले खेळाडू, दर्जेदार खेळाडूंचा एक क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावर तुम्ही सुरू असताना बघताय. आणि खूप सुंदर असा प्रयत्न, खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून आणि अभिजित पवार साहेब असतील, माझ्या माध्यमातून आणि आमची ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी असेल यांच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आणि या उद्घाटनात आता खासदार साहेब जे इंडियाचे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आहेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्यांना म्हणजे ते याच्यामध्ये दिल्लीमध्ये व्यस्त असल्यामुळे इथे येऊ शकले नाहीत, पण पुढच्या 2 दिवसात ते येतील. त्याचप्रमाणे MCA चे अध्यक्ष अजिंक्य नाईक, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड साहेब, MCA चे उपाध्यक्ष विकास रिपाळे साहेब, MCA चे सदस्य, आणि आमचे लाडके मित्र अभिजित दरेकर जे टेनिस क्रिकेटचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, यांच्या हस्ते हा दिमागदार मध्ये असा मस्त क्रिकेट सामन्याचं ओपनिंग झालेलं आहे. तुम्ही सर्वांनी बघितलंच आहे. आणि निखिलजींनी, अध्यक्षांनी सगळं सांगितलंय. प्राइजेस वगैरे सर्व गोष्टी झालेल्या आहेत. तुमची साथ हवी आहे. अजून 2 दिवस बाकी आहेत आणि या 2 दिवसामध्ये अजून मजा येतीलच. काही ऍक्टिव्हिटीज असतील किंवा कोणी अजून सेलिब्रिटीज असतील, हे सगळेजण येणार आहेत. त्यामुळे तुमच्या उपस्थिती खूप प्रदर्शनात आहे इथे. आणि TWFPL मुळे सर्व खेळाडूंना संधी भेटलेली आहे, सर्व टेनिस क्रिकेटपटूंना संधी भेटली आहे. आणि या सर्व ठाण्यामध्ये किंवा बाहेरून आलेले आयकॉन्स असतील, ठाण्यातील आयकॉन्स असतील, या सर्वांना आपण इथे चान्स दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने हे दरवर्षी अशीच टुर्नामेंट घेता येईल. फक्त विक्रमगडमधील झडपोलीतील जिजाऊ नगरीत आयोजित राज्यस्तरीय चितपट कुस्ती स्पर्धेमध्ये सन 2025च्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी 1 तास रंगलेल्या अतिशय रंगतदार वाटीतटीच्या लढतीत हिंद केसरी भारत मदने याला चितपट करत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. 1 लाख रोख रक्कम आणि मानाची गदा पटकावली आहे. भारत मदने याला 2ऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं, तर संग्राम काकडे याला 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याला सन 2026च्या महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर याची प्रमुख उपस्थिती लाभल्याने मैदानात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त जिजाऊ संघटनेतर्फे झडपोलीतील जिजाऊ नगरीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. रात्री रंगलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये राज्यभरातील 400हून अधिक कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल रांगडा खेळ पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. मल्लांचा उत्साहही जबरदस्त होता. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण 12 संघ सहभागी झाले असून रविवारी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये 60 संघ सहभागी होत असून यातील 8 संघ मुलींचे आहेत, तर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धाही रंगणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वच खेळाडूंचा सन्मान होत असून 50 लाखहून अधिक बक्षिसांची खैरत खेळाडूंवरती होणार आहे. 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या विशेष दिवसानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने बहुसांस्कृतिक ठाणे या हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. या हेरिटेज वॉकची सुरुवात सुप्रसिद्ध पुरातन कोपेनेश्वर मंदिरापासून करण्यात आली. त्यानंतर मासुंदा तलाव, सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च, पारसी सिनेगॉग, जैन मंदिर, मुस्लिम दरम्यानचं सामाजिक भवन या ठिकाणी भेट देऊन शेवटी समारोप टाऊन हॉल येथे करण्यात आला. या हेरिटेज वॉकमध्ये अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी शशिकांत गायकवाड, कल्याण प्रांताधिकारी विश्वास गुजर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे, तहसीलदार सचिन चौधर, अमोल कदम, उमेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवंजाळ, ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहाय्यक गिरीश काळे,
आर्किओलॉजिस्ट गौरी काळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अद्वैता मांगले, श्रद्धा तळेकर इत्यादी उपस्थित होत्या. या हेरिटेज वॉक दरम्यान संदेश अवडन यांनी मार्गदर्शकाची भूमिका अत्यंत चोख बजावली. भेट दिलेल्या प्रत्येक वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व, त्या वास्तूविषयीची वस्तुनिष्ठ माहिती, त्याचे संदर्भ अशी वैविध्यपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांना ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर, इंटकच्या सहसंयोजक ॲडव्होकेट दिव्या ठाकूर, सिने अभ्यासक संतोष पाठारे, दूरदर्शनच्या प्रसिद्ध निवेदिका मानसी आंबडेकर, छायाचित्रकार जय मनुरे या सर्वांची मोलाची साथ लाभली. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.